हाय गाईस, कसे आहात तुम्ही? तर आमच्या पाठीमागे हे वातावरण बघून तुम्हाला पण शॉक बसत असेल. आज आम्ही कुठे चाललो? तर आज आम्ही ना थोडंसं शॉपिंग रिलेटेड बघणार आहोत. कारण की ना मला 15 ऑगस्टसाठी ना थोडेसे मला कपडे पाहिजेत आणि हर्षला पण थोडे 1-2 टी शर्ट घ्यायचे आहेत. तर आम्ही सिटीत आलेलो आहोत. बघा तुम्हाला सिटीचं वातावरण दाखवत. आणि हर्ष बघा, हर्ष पण गाडी चालवते. सिटीत ना खूप गर्दी आहे 15 ऑगस्ट बद्दल आणि एनी टाईम असतं तिथे गर्दी. चला तुम्हाला दाखवते मी सिटी. तर गाईज हे बघा, सिटी पूर्ण गजबजलेली आहे, कपड्यांनीच गजबजलेली आहे. कपडे जिथे पाहा तिथे कपडे. पण एका पण कपड्याची रेट आहे ना कमी करत नाही तिथे लवकर. मी ना एक इंस्टावर एक व्हिडिओ बघितला होता, तिथे जरा डिस्काउंट दाखवत होते बघा कपड्यांबद्दल. तर आम्ही तिथे जाणार आहोत. आणि हर्षने एकदम स्लो गाडी चालवते आज, खूप जोर करतो गाड्या हात गाडी हळूहळू चालवून. कारण की इथे गर्दी असल्यामुळे जरा मागच्या वेळेस आम्हाला पोलिसांनी फाईन पण मारलं जायचे है ना हर्ष. चला तर मग बघू जायचं काय पटतं काही नाही. आपल्याला छान वाटलं तरच घेणार आपण, नाही तर फक्त बघून येणार है ना हर्ष. कुठे जायचं? पुढे जाऊ. तिथं ते नाही का मागं एक उत्तम मिठाई भंडार माहिती आहे तुला? ते बंद झालेलं आहे आता सध्या, तिथे जाऊ आपण. व्हाईट कलरचे कपडे दिसत आहेत असतील तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल. आम्हाला आहे ना उद्या आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार आहोत. आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत बघा पाया पडायला. आणि खूप जरा दूरचाच प्लॅन केलेला आहे आम्ही. त्यासाठी पण जरा शॉपिंग करणार आहोत. त्यासाठी आम्ही सिटीत आलेलो आहोत. तर इथे नाही हर्ष, इथे नाही उत्तम, इथे नाही हर्ष, समोरून आडवर असतात. आता हर्ष आणि मी तुम्हाला थोडी शॉपिंग दाखवणार आहे. तर काही हे कपडे बघूनच आपल्याला मन स्वस्त होऊन जातं. काही चांगले असल्यावर तर जास्तच मन स्वस्त होतं. असं वाटतं आपण घालायला पाहिजे होते, असे घ्यायला पाहिजे होते. आणि जर जे आवडत नसले ते असं वाटतं जाऊ द्या, बरं झालं नाही घेतले आपण. तर मला पण आवडण्यासारखे बरेच कपडे येतं, पण पैसेच नाहीत आमच्याजवळ. पैसे आले तेव्हा जास्त घालू कपडे घेऊन. जाऊ द्या हर्ष, आपण थोडंसं नॉनव्हेज खाऊ. इथून चला इथून आडवायचं. तर ही बघा ही सिटी आहे. आणि सिटीमध्ये आहे ना प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळ्या. आता इकडे सगळ्या चपलांचा शॉप आहे, तिकडं कपड्यांचा. इथे सगळे ड्रायफ्रूट्सचे शॉप आहे. त्यानंतर इथे आलो ना आपण या साईडने तर आपल्याला सगळे चष्म्यांचेच दुकानं दिसतील. हे बघा सगळे चष्मेच असते ना रस्त्याने. तुम्हाला एक पण असं नाही का, तुम्हाला पण चष्मे घ्यायचे असले ना तुम्ही इथे नक्की येऊ शकताय, व्हिजिट करू शकताय. कारण की नॉर्मलवाले चष्मे आपल्याला इथं 400-500 रुपयाला रेट नाही ना भेटतात बघा. माझ्या तर मी इथंच घेतले होते 1 वर्ष. फक्त मागच्या वर्षी जरा 1200वाला घेतला, नाही तर मी इथूनच 600-700 रेटमध्ये घेते चष्मे. पण तुम्ही पण नक्की घेऊ शकताय. याला चष्मा गल्ली म्हणतात बहुतेक आयडिया नाही घ्यायची मला. पण इथेच येतात खूप सारे लोक चष्मा गल्ली. हे बघा प्रत्येक दुकान 1-2 दुकान. आता इथे सगळं नॉनव्हेजचे दुकान आहे. तिथे नॉनव्हेज चिकन शॉप असे वेगवेगळे. इकडे नाही हर्ष, इथं नाही खायला काही. इकडे खाली आहे हर्ष. हा इकडे मला माहिती आहे ना थोडंफार. तर काही पहिले या साईडला असं नव्हतं बरं काही. कोणीतरी उडी मारली असेल म्हणून लावून दिलं त्यांनी गजाचं प्रॉपर. नाही तर अगोदर आहे ना, अगोदर असं नव्हतं. अगोदर नॉर्मलमध्ये होतं. तर इथं मला असं वाटतं सिटीचं काहीतरी महत्त्व आहे. तुम्हाला सांगते बघा सिटीची स्थापना कधी झाली, गुलमंडी काय प्रॉपर रिझल्ट बघून. हे बघ इथं इथे घे, इकडे घे थोडंसं पुढे घे. या साईडला आहे वाटतं दुकानं. पुढं घे बघा इकडं कसं प्रॉपर बंगल्याला लावायसारखेच हे इथं चमकायच लागले का असून. पाहूनच भारी वाटायला लागले. आणि मला पण असं वाटतं आम्ही पण शॉपिंग करावं. बघू आमच्या बजेटमध्ये बसलो होतं हे ना हर. आमच्याकडे बजेटच आहे सध्या. आमचं पेमेंट आली पण आणि खतम पण झाली. पेमेंट आल्यावर बजेट आहे. हा असं काही नाही. तुम्ही जर सपोर्ट केला काही. हे बघ इथं एकदा विचारून घेऊ नॉनव्हेजचं आहे काय, कसं आहे काय. नाही तर मला धरूनच सांगशील. नाही आहे मग आता डबल जावं लागेल आपल्याला आतमध्ये. मग तर काहीच हे बघा हर्षला तरी म्हणत होते मला बुरुख खायचे एखाद्या घेऊन यूट्यूबला व्लॉग बनवण्यासाठी. पण हे बघ इथं. हो इथे बघ ना. काय नाही इथे पण नाही वडापाव वगैरे. कुठे जायचं हर्ष?
बघू. तर आम्ही ना नॉन स्टॉप फिरतच आहोत. याला मी म्हटलं थोडं शॉपिंगला बघू तर हा दुसरीकडेच घेऊन आला. आहे इकडे लग्न आहे का ना काय काय माहित आम्हाला सगळं. हो भगवान किधर जा रहे हम अभी. शॉपिंग देख देख के सर्व सिर्फ कपड़े देख देख के मन भर रहे हैं हम. खूप साऱ्या ठिकाणी ना 14 एप्रिलचे नाही का हे चालू आहे बघा झेंडे हे. 14 एप्रिल हे झेंडे बघून मला काय आठवतं काय की ना मी लहानपणी मी पण खूपच आवडीने छोटासा झेंडा घ्यायच्यावर मला असं वाटायचं झेंडा घेऊन गेला तर खूपच भारी 14 एप्रिल. आणि भांडून बुडून झेंडा घ्यायचे मी. मला झेंडा पाहिजे 2 रुपयाला असायचं तेव्हा. आता कितीला आहे काय माहिती. आता कितीला असेल यार काय 20-25 झेंडा 20-25 मला तिरंगा 10 रुपयाला असेल 20-25. तर मी जेव्हा लहान होते तेव्हा तो झेंडा 2 रुपयाला होता. तुम्ही लहान होता तेव्हा कितीला होता हे नक्की कमेंट करा काही ना. या साईडने सगळे काय सोनारांचे दुकान आहे. आणि आता हर्ष आहे ना आपल्याला कुठे घेऊन जाते बघा सोनारांच्या दुकाने निघालं. हर्षला एक नाही गल्ली पाठवणार आहे आता फिरून. हो फिरून हर्षला म्हणलं पण चल सोनाराच्या दुकानात लगे हर्ष 100 सोनाराच्या दुकानात सर्च करून बरोबर इथे येईल. कारण की या साईडला सगळे सोनाराच्या दुकानात आहेत. पण सोनाराचे दुकान जरी असेल नाही तरी पण ते पैसे काही कमी करणार आहे. याला म्हणतात बालाजी मंदिर. आणि कासारी बाजार आहे बघा. हा कासारी बाजार म्हणजे कासारी बाजार मधलं बालाजी मंदिर. बालाजी मंदिर. कारण की बालाजींची कृपा राहावं या साईडने सगळे ना पडदेच आहेत गाईचे. हो हो पडदे शॉल लग्न साडी पोस्ट लागतात. आणि ह्या साईडने येणारे लोक आहेत ना कशा गाड्या चालवतात. त्याच्यात हार्स पण आहे म्हणा. पण मग आता काय करणार एवढी गल्लीनी सगळं इकडं बाहेर पुस्तकं मिक्सर असं. हर्ष कुठे घेऊन जातोय हर्षलाच माहित नाही यार. इथे खाण्यापिण्याचे नाही. आता आपण आउटसाईडला जाऊ. इथे थोडंफार आहे. नको इथं नको. मिठाई आहे पण नको गो. आमच्याकडे पैसे नाही येतात इतकं कमी बजेटमध्ये कमी कर. हे बघा उत्तम उपचार गृह आहे ना इथेच कुठेतरी मी नेटवर पाहिलं. अशा प्रकारे आम्ही ना भोजवानी फूड्स इथे आहे. इथे पण आलो पण इथे आमच्या बजेटच्या बाहेर आहे सगळ्या वस्तू. आमचं बजेट आहे 100 बघण्यासाठी पण आहे तुला चेक करण्यासाठी. इथे बघण्यासाठी पण इथे तुम्हाला डेकोरेशनसाठी तुम्ही सामान घेऊन येऊ शकता इथे. आणि आम्हाला जे छान वाटतं इथे पण डेकोरेशनला सामान आहे बघा सिटीमध्ये. तुम्ही येऊ शकता इथे घ्यायला सामान. महालक्ष्मी ह्या बसल्यावर गणपती हे बसल्यावर. आणि इथे बघा एक दुकान आहे तिथे आम्हाला लस्सी प्यायची आहे. हर्ष इथे नको गाडी व्यवस्थित गाडी पार्क कर. मागच्या वेळेस त्याने ना आपल्याला ना चांगला कुठे करावं ते बघ तिथे मध्ये जागा मेडिकल जवळ. तर आम्हाला शेवटी एक दुकान दिसली तिथे आम्ही लस्सी पिणार आहोत. तर काही हे लस्सी पिण्यासाठी दुकान आहे. खूप भारी लस्सी भेटते. त्यामागे आम्ही टेस्ट केली. मागे म्हणजे ह्या दुकानाची खासियत आहे की ना मी 2014 मध्ये आले होते 2013-14. तरी हे दुकान इथेच आहे म्हणजे. आणि एकदम इस्टॅब्लिश झालं पॉज झालं असं दुकान आहे. तर या दुकानात आम्ही आता लस्सी पिणार आहोत. तर आता आम्ही कोणती लस्सी पितो हे आपल्याला कळलं थोड्या वेळात. तर आपण आता आहे ना तिथे दुकानात आलो होतो. हर्षू निकू ब्लॉग आहे. हर्षू निकू ब्लॉग. आम्ही आता लस्सी प्यायला आलेलो आहे. माझं फेवरेट दुकान आहे. एक पायनॅपल आणि एक मँगो लस्सी द्या. पायनॅपल एक आणि मँगो लस्सी. चलो आता आम्ही लस्सी पिणार आहोत थोड्या वेळात. इथे गर्दी सध्या हरक्या बसणार नाही पण मी बसतो. आम्हाला फायनली जागा भेटलेली आहे आणि आम्ही बसलोत बघा इथे लस्सीची वाट बघा. पायनॅपल आणि कोणती मँगो मँगो लस्सी. पायनॅपल आणि मँगो लस्सी कोणते नाही मला स्ट्रॉबेरीच द्या. एकच द्या स्ट्रॉबेरी. ते नको स्ट्रॉबेरीच घेत आहोत आता आम्ही. आम्हाला पायनॅपल प्यायचे होते मँगो प्यायचे होते पण दोन्ही पण लस्सी नाही देते. तर आम्ही आता कॅन्सल केलं ते.
तर ही आम्ही घेतलेली पायनॅपल आणि ती कोणती आहे स्ट्रॉबेरी. तर आम्ही अशा प्रकारे लस्सी घेतली इथे. तुम्हाला जर प्यायचं असलं तुम्ही पण या दुकानात या. हे दुकान खूप मस्त आहे आणि इथे छान लस्सी भेटते एकदम टेस्टी असे सिटीमध्ये. तर आम्ही लस्सी पिली बघा, लस्सीची टेस्ट मस्त होती. तुम्हाला पण प्यायचं असेल तुम्ही नक्की इथे या. आणि आम्ही कोणती घेतली होती स्ट्रॉबेरी लस्सी घेतली होती आणि पायनॅपल घेतली होती. मँगोवाली नव्हती त्यासाठी. तर नक्की तुम्ही आता पैसे पेड केले बघा. हर्षाने मी आता आम्ही जाणार आहोत बाहेर. पण तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही नक्की इथं लस्सी येऊन पिऊ शकता. कारण की लस्सीची टेस्ट खरंच खूप भारी. तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा ना. ह्या साईडला दुकान आहे बघा त्यांचं हे वरचं कोपऱ्याचं. आणि तिथे बघा लस्सी जळगाव लस्सी नावाने दुकान आहे. एवढी भारी लस्सी भेटते तिथे. आम्ही टेस्ट केली एकदा, त्याच्यामुळे आम्ही सिटीत आलो ना तर डबल टेस्ट करायला गेलो. तर तुम्हाला पण आवडत असली तुम्ही नक्की ती लस्सी पिऊ शकता. तुला कोणती आवडली हर्ष लस्सी? पायनॅपल. मला तर दोन्ही पण आवडली. ती मागच्या वेळेसची मँगो पिली होती ना आम्ही, ती एवढी भारी होती. ह्या वेळेस तिथे नव्हती म्हणून आम्ही पायनॅपल पिली आणि स्ट्रॉबेरी घेतली. पण लस्सी खूप भारी आहे. चला तर आम्ही आता पुढे जातो थोडंसं. काही राखीचा सीझन आहे, म्हणजे सीझन म्हणजे रक्षाबंधन लवकर येणार आहे. तर राखा पण आहे तिथं. तर तुम्ही राखा पण नक्की घेऊ शकता चल पुढं. आणि त्यानंतर इथे ना कानातले पण आहेत बघा. कानातले पण तुम्हाला घ्यायचे असेल नक्की. सिटीत आल्यावर शॉपिंगचं म्हणजे नाही का हेच नाही, तुम्हाला प्रॉपर शॉपिंग करू शकता. मी तर 2014 मध्ये आले होते शॉपिंगला इथे. पण मी आत्ता लेटेस्टमध्ये आले आता. आणि आम्ही त्या साईडने डबल गोल फिरत आहेत कारण की हर्ष नाही ना मग अशी गाडी ना खूपच पुढे घेतली. हो हो हो. चलो हर्ष चलो चलो फास्ट फास्ट चलो. या गल्लीला रंगार गल्ली म्हणतात. आणि रंगार गल्लीमध्ये हा भावसारवाडा टाईप नाही, तो मागचा होता भावसारवाडा. त्यांनी वाड्याचं नाव भावसारवाडा दिलं होतं. तिथे पर्सेस हे बघ इथंच आहे आतमध्ये. सिटी सेंटर नावाने मॉल टाईप आहे इथं. गाडी कुठे आम्ही ना जातो तिथे. गाडी कुठे पार्क इथंच लावून 2 मिनिट मग गाडी 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 प्रॉब्लेम. इथे गाडीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तिथं मग लावायचं लाव ना. थोडंसं आम्ही आता इथेच गाडी पार्क करत आहोत. काही माहीत गाईच आम्हाला. मला असे बेल्ट लहानपणी खूप आवडायचं बरं यायचं. आता तुम्हाला ते बेल्ट लावायचं नाही म्हणा. आणि असे बेल्ट लेस येत वाटतं ह्या गाडी साड्यांच्या याच्या ड्रेसच्या. घेत नाही पण इथे पार्क करायला आम्हाला आतमध्ये जायचं आहे. प्रत्येक जण बोलतोय की आमच्या इथे नका लावू आमच्या इथे नका लावू. आता हाच पुढं लावतो काय माहीत गाडी. मला पण आयडिया नाही. आणि तिथे लावली हर्षने बघा तिथे पण त्याला काय म्हणतात. तुझं ओके म्हटलं तर ठीक आहे आम्ही आज जाऊ, नाही तर मग नाही जायचं. तर मस्त शॉपिंगसाठी इथे ना हे आहे जागा आहे. मी जेव्हा लहान होते ना आम्हाला असं वाटतं तेव्हा घ्यावा काहीतरी चांगली. कसे दिले आठवण म्हणून. 300 रुपयाला भाऊ काढून दाखवायचं. काही कमी नाही करायचं. कोणती घ्यायची हर्ष आपण? मला तो वॉचच घेऊ वाटेल थोडी थोडी. माझ्याकडे वॉच पण नाही आहे. स्मार्ट वॉच पाहिजे. स्मार्ट वॉच जरी असली तर काय झालं मग अशी नाही घेऊ शकत. साधी साधी थांब 2 मिनिट. नाजूक नाजूक पाहिजे असतं हर्ष. कोणती घ्यायची हर्ष बघ बरं एकदा. एक आवडले मला. एक कोणती? हां आणि अजून ब्लॅक मधून अजून कोणते आवडते? 2 आवडले. अजून कोणती घ्यायची बघतोय. तुला घेऊ वाटते की नाही काय माहित वॉच. मला तर घेऊ वाटते. बरं चल जाऊ दे पुढे जाऊन बघू नये. मी पुढे जाऊन बघतो आता वॉच. तर काही आम्ही इथं आलेलो आहोत. इथं छान वस्तू आहेत बघा आपण घेऊ शकतो. आता ओढण्या पण छान आहेत ज्यांना घ्यायचं असल्या. मला तर सध्या काहीच नाही घ्यायचं फक्त बघायचं मला. नाही तर ही ओढणी खूप भारी मला खूप आवडली.
ही वाली मस्त एकदम. झालो त्यानंतर ही पण छान आहे, स्टाईल मारायला ओढण्या छान आहे तिथं. चलो अभि हर्ष हॅलो. पुढं जातोय. त्याला इथे दुकान दाखवतो तुम्हाला. लावतो ना तर गाईज आपल्याला घ्यायचं असते तर केले भारी सरकटी सोबत तळायची मन मेल म्हणून आम्हाला बघल्या बघितल्या घेऊ वाटायलेत मला यावं. माझ्याकडे काहीतरी शॉपिंगला पैसे पाहिजे होते, नक्कीच घेतला असतं. कानातले तरी बघू, कानातले असतं नाही हर्ष त्यालाच म्हणावं लागेल मला कानातले म्हणून घेऊन. कोणती कानातली घेऊ यार? हा गाईच मी एकदम काही ना काही शॉपिंग करावंच लागेल मला, कानातले इष्ट करावंच लागेल. तुम्हाला शॉपिंग करायला गेल्यावर सगळ्यात जास्त काय घ्यावं तर तुम्ही नक्की कमेंट करा. कानातले बघायचे आता, तर कोणते कानातले घ्यायचे हर्षला आणि मला काही कळत, पण आता घ्यावं इथं लागतं नाही आम्हाला तेवढं ऑड वाटायचं इथं ब्लॉग बनवायचं म्हटलं. इथे पण छान आहे. हे बघ निको, निको हे बघ, हे आवडेल का तुला? हे कानातले मोठे घेतो, मोठे लंबे लंबे हे कानातले घ्यायचे आहेत आम्हाला आता. त्याच्यातून लाल कलर तरी घेऊ ना मग, लाल घे नाही तर गोल्डन घे. हे बघ हा, नाही तर हा घे. हा कोणते घ्यायचे बघतो, लवकर बघ तुला कोणते चांगले वाटते ते बघ. तेच घ्यावं लागतं मला आता. मला एक ब्रासलेट छान वाटत आहे, रेट पण चांगली आहे, 40 रुपये. आणि आम्ही तिथं कानातले निवडले होते यार गाईस, पण तिथून कॅन्सल केले त्यांनी, आमची रेटच कमी नाही केली कानातल्याची. त्याच्यामुळे ब्रासलेट ट्राय करतो आम्ही. कोणतं घ्यायचं बघ लवकर बरं. घेतलं ना कोणतं पण नको बघू बरं, चांगलं राहू दे. मला तर नाही आवडलं हे जास्त. आम्ही फायनली हे घेतलं ब्रासलेट. इथं आल्यावर काहीतरी शॉपिंग करायचं होते म्हणून. हे कितीला आहे हो? हे असं क्लचर मध्ये पाहिजे होतं. क्लचर मध्ये आहे का असं? क्लचर मध्ये आहे का असं? खूप मस्त आहे, मला ते हे कानातले खूप आवडले. पण काय करावं आता, सध्या नाही घ्यायचे कारण की शॉपिंग सध्या नाही करायची मला, त्यामुळे. पण छान छान कानातले तिथे, तुम्हाला जर घ्यायचे असले तर नक्की येऊ शकतो ते. चला मी तर ब्रासलेट घेऊनच खूप झाले. चल कुठं जायचं, चल बस 2 मिनिट तासच जाऊन येऊ ना. चल नाही खूप घ्यायचं असेल तर टाईम कसं नको. इथे लिफ्ट आहे, लिफ्टचं मेंटेनन्स त्यांचं आहे, चालू होते का नाही काय माहिती. तर आम्ही आता वरती जात आहोत. आणि काही काही इथलच्या दुकानदाराला सेन्स नाही जास्त, काही दुकानदारांना असते, काही दुकानदारांना असते. शोल्डर घ्यायचे असते ते इथून घागरा खूप मस्त येते. मला पण छान वाटतं घागरा, लाचा, शरारा, असे कपडे वेगवेगळे. कपड्यांशिवाय काहीच नाही इथं. चला जाऊ द्या, काहीतरी खायला बघू आम्ही, कारण की खायला बघितल्याशिवाय. मस्त आहे तिथलचे घागरा. वा वा वा. हा पण छान एकदम घ्यायचा असला तर. लग्नामध्ये आपणच ब्रायडल दिसून जाऊ घेतला आता असा. आणि त्यानंतर मला कोणता आवडला गड्या, त्यानंतर मला हा एक आवडला, हा एक मस्त आहे. आणि त्यानंतर हा एक मस्त आहे, हा पण छान आहे ब्रायडल घागरा. चलो फिरवले आता. आम्ही बोर झालो कारण की त्यांनी ना आमचा मूड खूप ऑफ केला त्या शहाण्याने कानातल्यासाठी. त्यांना कस्टमरसोबत बोलण्याची सेन्स नाही, त्यामुळं. चल काय करायचं, जायचं वापस. तर गाईज फायनली आम्ही खूप जास्त बोर होऊन जात आहोत. आम्हाला मंदिरातच शूट करायला परवडलं सिटी शूट करण्यापेक्षा. पण जाऊ द्या, शूट करायचं मला तर शूट करावंच लागेल, कुठे का होत नाही. आणि प्रॉपर असा. चलो आता आम्ही जात आहोत, थोडंसं काही खात आहोत आणि नंतर थोडंसं बोलू. बघा पिझ्झा नाही सँडविच खायला, कारण हर्षने तिथे काय आम्हाला खाऊ दिला नाही, म्हणून मी हर्षला फुंडसमध्ये इथे घेऊन आले. तिथलं चार्ट कसा आहे गड्या,
आम्हाला इथं बघायचं. काय घ्यायचं हर्ष? काय घ्यायचं? हे घेऊ. काय इथे बस ना. हर्ष सारखा अगोदर कोणीच नाही पाहिलं म्हणजे याच्याकडं. खात नाहीये, हर्षला अगोदर आहे. इथलची प्राइस रेट अशी आहे. तुम्हाला जर यायचं असलं तुम्ही या. आम्ही तर सगळ्यात स्वस्त मस्त घेतला कारण की आम्हाला जरा खायचा मूड होता आणि बजेट बघायचं होतं. याने माझी बॅग तोडून टाकली वाटते याने. हर्ष आणि मी ना इथं मस्तपैकी आम्ही सँडविच मागवला आणि तो आम्हाला टेस्टी पण दिसतोय आणि आता मी खाणार आहे. हर्ष कसा वाटतंय तुला? खाल्ल्यानंतर तुला आवडेल का? तुम्ही जर आम्हाला आवडला तर तुम्ही नक्की या दुकानात या. हे दुकान खुशी सँडविच अँड पिझ्झा सेंटर आहे. तर इथे तुम्ही येऊ शकतायत. आणि हे कुठे आहे? हे मोंढ्याला आहे ना वाटतं. मोंढ्याजवळ आहे हे दुकान. तर तुम्ही नक्की या, विजिट करा या दुकानात. चलो हर्ष खाना शुरू करू. पिझ्झा खातावर हर्ष काहीतरी बोल. हर्षच्या काय माहीतच नाही. हर्षचं माहीत काय केला. हर्ष थोडं बोल, तुला कसं वाटतंय? आपण खाऊ आता. ठीक आहे. तर काही तिथलं सँडविच आहे ना ते खूप मस्त होतं. आम्ही खाल्लं, मला पण आवडलं. आणि तुम्हाला जर यायचं असतं तुम्ही नक्की येऊ शकता आणि खाऊ शकताय इथला सँडविच. आणि आजचा आपला हा ब्लॉग इथेच खतम होतो. आपण आहे ना नेक्स्ट टाईम चांगल्या ठिकाणी अजून भेटू. आणि तुम्हाला जर खरंच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन इथे घ्यायचं असलं तर तुम्ही नक्की घेऊ शकताय आणि इथं सँडविच खाऊ शकताय. बाय. भेटू आपण लवकरच.